आता ही जी पूर्ण तोफ आहे ती तुटलेली आहे. हा जो पुढचा भाग आहे ना तो लाकडामध्ये बनवून आम्ही फिट केलाय जेणेकरून त्याला तो लुक येईल म्हणून. अखंड तोफ आपल्याला तिघांपैकी एकही बघायला नाही भेटत, तिन्ही पण तुटलेलाच तोफ आहे. आता तोफ फायर करताना सर्वात पहिले काय करायचं, ही जी असते पूर्ण आतमधून हॉलो असते, आतमध्ये काहीच नसतं. आता पिक्चर मध्ये दाखवतात की इथून फक्त तोफीला बत्ती दिली की इथून गोळा बाहेर पडतो, पण त्याच्या मागे खूप मोठी प्रोसेस असते. आता त्या प्रोसेस मध्ये काय करतात, सर्वात पहिले जी आतमधली बाजू असते ना ती लाकडाने पुसून घेतात. एक लाकूड घ्यायचं, त्या लाकडाला पुढे कापडाचा बोळा बांधायचा, तो पुढून इन्सर्ट करायचा आणि ती पूर्ण क्लीन करून घ्यायची. जशी आपण पिक्चर मध्ये दाखवतात ना बंदूक क्लीन करतात, तशी ती तोफ क्लीन करून घेतली जायची. नंतर एका कापडामध्ये जो दारू असते, प्यायची दारू नाही, जो बारूद म्हणतात ज्याला, ती बारूद त्याच्यामध्ये फिल केली जायची, त्याचा गोळा बनवला जायचा आणि तो गोळा इथून पुढून फिल आतमध्ये टाकायचा. तो गोळा मग त्याच जे लाकूड असतं त्या लाकडाने पूर्ण आतपर्यंत इथपर्यंत आणलं जायचं आणि इथे आणल्यानंतर इथे एक त्याचं होल असतं तोफेचं, इथे तुम्हाला बघायला भेटेल प्रत्येक तोफेला आहे. तर त्या होल मधून एक सुई आतमध्ये टाकायची आणि जो काही तो गोळा असतो बारूदचा, तर त्याला होल पाडले जायचे. त्या होल मध्ये वरतून वाट टाकली जायची. आता तो ॲज अ बॉम्ब म्हणून तयार झालेला आहे. त्याच्यानंतर तोफेचा जो गोळा असतो तो पुढून फिल केला जायचा आणि तो आतमध्ये दाबून भरला जायचा. आता भरल्यानंतर काय होतं की इथे आपण ती जी वात पेटवलेली असते, ती वात वरतून आग लावली की तो माणूस लांब पळून जायचा आणि ती तोफ नंतर पर्टिक्युलर अँगल वरती, आता ही अँगल वरती आपण सेट नाही करू शकत कारण की तो अँगल तसाच आहे. त्याचा अँगल कसा सेट केला जायचा, आपण प्रोजेक्टाइल मोशन शाळेमध्ये अभ्यास करतो. कोण सायन्सचा विद्यार्थी असेल 12वीला प्रोजेक्टाइल मोशन म्हणून ऐकलं असेल की पर्टिक्युलर अँगल वरती जर तो सेट केली की त्याचा गोळा कसा जातो, त्याचं प्रत्येक कॅल्क्युलेशन त्यांच्याकडे होतं. की जर समजा माझा शत्रू 2 किलोमीटर वरती असेल तर माझा अँगल किती असला पाहिजे, शत्रू जास्त लांब असेल तर अँगल किती ठेवला पाहिजे, ह्याचं कॅल्क्युलेशन ती लोक करायचे. आणि जो तो फायर करणारा असायचा त्याला गोलंदाज म्हणायचे. आज आपण बॉलरला गोलंदाज म्हणतो, त्या काळामध्ये तोफ जो फायर करायचा त्याला गोलंदाज असं म्हणायचे. तर तो पर्टिक्युलर अँगल वरती सेट करून तो तोफ फायर करायचा आणि ही तोफ जेव्हा फायर व्हायची तेव्हा ती कम्प्लिटली मेटलने बनलेली असते, त्याच्यामुळे ती पूर्ण हिट व्हायची. कारण की कितीही जरी केला, तोफेचा गोळा गेला आणि तो एवढा मोठ्या प्रमाणात स्फोट झाल्यावरती तोफ पूर्ण गरम व्हायची. तर त्या गरम तोफेला थंडवण्यासाठी किमान अर्धा ते 1 तास तरी जायचा. पिक्चरमध्ये दाखवतात तसं कंटिन्युअसली बार नाही लावत की लावला लगेच दुसरा टाकला परत दुसरा फोडला. जर कंटिन्युअसली बार लावला ना तर ती पूर्ण लाल होणार. जेव्हा आपण भट्टीमध्ये कसं एखादं मेटल हे करतो तेव्हा ते कसं लाल होतं आणि त्या लाल गोळ्यामध्ये तुम्ही आतमध्ये बारूद टाकू शकता का, ते आपोआप स्वतःहून जळून जाणार. त्याच्यामुळे ती तोफ थंड व्हायला द्यायची आणि थंड झाल्यानंतर मग ती 1 ते 1.5 तासानंतर पुन्हा युटिलाइज केली जायची. आता तोफेवरती डिपेंड करतात, जर तोफ लहान असेल तर मग ती जास्त लवकर थंड होते, जर तोफ जास्त मोठी असेल मग त्याच्यावरती पाणी वगैरे टाकून त्या गोष्टी सगळ्या केल्या जायच्या. अशा पद्धतीच्या 3 गडावरती तोफ आपल्याला बघायला मिळतात.